बीड जिल्ह्यातील मस्का जोगचा जो सरपंच स्वर्गीय संतोष जोग देशमुख यांची जी 9 डिसेंबर रोजी जी हत्या झालेली आहे, ती हत्या नव्हती तर एक प्री प्लॅनिंग कट होता आणि ती निर्गुण हत्या केली. बहुजन समाजावर दहशत बसली. म्हणजे इतर समाज जो आहे, जो बहुजन समाजावर डिपेंड असतो, त्या समाजावर सुद्धा दहशत बसवण्याचं एक कृत्य होतं. मागील काळामध्ये अशीच घटना 8 डिसेंबरला कोपर्डीची घडली होती. 9 डिसेंबरला ही घडलेली घटना आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज माझा वाढदिवस होता. मी वाढदिवसाच्या दिवशी माझा भाऊ स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी मी बसलेलो आहे आणि ही अनोखी श्रद्धांजली मी त्यांना देत आहे. समाजामध्ये प्रत्येक गावागावामध्ये असे संतोष देशमुखांचे बळी जायला नको पाहिजे आणि समाजामध्ये जे मारेकरी आहेत असे हैवान मारेकरू तयार व्हायला नको पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही मागणी केली शासनाकडे की स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी आर्थिक हानी झाली परिवाराची, ते 1 कोटी रुपये द्यावे. निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत त्यांची या घटनेची तपास करण्यात यावा. जे SITचे प्रमुख आहे बसवराज तेली साहेब, त्यांच्याकडून तपास काढूच नये. अतिशय चांगला तपास तो अधिकारी करत आहे. या तपासाच्या सगळ्या आरोपींमध्ये ची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. नार्को टेस्टनंतर यांची शृंखला जी होती, यांचा उद्देश होता, प्रत्येक हत्येच्या मागे उद्देश असतो, हा उद्देश हा जनतेसमोर आला पाहिजे. ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि तेच गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो आहोत की जर बहुजन समाजाच्या माणसावर जर अशा पद्धतीने होत असेल तर फडणवीस साहेब, आपण तात्काळ फास्ट ट्रॅकवर हा तपास करून ह्या आरोपींना शिक्षा कठोर झाली तरच महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि कायद्याचं राज्य म्हटलं जाईल. म्हणून कायद्याचं राज्य हे आणण्यासाठी आपण तात्काळ या मारेकऱ्यांना तात्काळ शिक्षा द्यावी, यासाठी तरतूद करावी. त्याच पद्धतीने तपास व्हावा, त्याच पद्धतीने तपास अधिकारी वकील निष्णात वकील लावावे, ह्या मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही आज उपोषण चालू